Hello, future officers. Very good afternoon, and welcome to the Concept Builder Academy. Myself Suraj Thorat. आपला जो थीम नंबर 12 आहे, तर ह्या थीम नंबर 12 मध्ये म्हणजे GS2 मधला 12 नंबरचा टॉपिक, ज्याच्यामध्ये वेलफेअर स्कीम फॉर व्हलनरेबल सेक्शन्स, लॉज, इन्स्टिट्यूशन आणि बॉडीज फॉर प्रोटेक्शन, तर अशा गोष्टींचा समावेश ह्या थीम नंबर 12 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग ह्या थीम नंबर 12 मध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. ते म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल कास्ट सेन्सस, मराठा कोटा किंवा त्याच्या रिलेटेड ओबीसीचं रिझर्वेशन असेल आणि त्याच्या रिलेटेड जी काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिमिट सांगितलेली ती एक गोष्ट. त्यानंतर वुमनचं रिप्रेझेंटेशन, जेंडर जस्टिस आणि सबस्टॅन्टिव्ह इक्वेलिटी, आणि फायनली गिग वर्कर. आता कास्ट सेन्ससचा जो टॉपिक आहे आणि गिग वर्करचा जो टॉपिक आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. त्यामुळं थीम नंबर 12 डिस्कस करत असताना आपण त्या ठिकाणी मराठा कोटा, त्यानंतर ओबीसी रिझर्वेशन आणि वुमनचं रिप्रेझेंटेशन हा टॉपिक लेक्चर्सच्या पर्स्पेक्टिव्हनं डिस्कस करणार आहोत. चला तर मग आपला जो पहिला टॉपिक आहे मराठा कोटा, ओबीसी रिझर्वेशन आणि कॉन्स्टिट्यूशनल लिमिट, तर याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. आता ह्या टॉपिकची सुरुवात करत असताना ना, तर याच्यामध्ये जी काही इम्पॉर्टंट बेसिक आयडिया आहे, तर ती बेसिक आयडिया विथ रिस्पेक्ट टू द मराठा कोटा आणि ओबीसी रिझर्वेशन, तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, किंवा याच्यामधला जो बेसिक डिफरन्स आहे ना, तर तो आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला मराठा कोटा आणि ओबीसी रिझर्वेशन याच्यामधला बेसिक डिफरन्स कळणार नाही, तोपर्यंत आपल्याला एक्झॅक्टली एक बॅलन्स स्टँड घेणं त्या ठिकाणी लक्षात येणार नाही. आता मराठा कोटा म्हणजे काय की मराठा जी कम्युनिटी आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन मिळावं, याच्यासाठी त्यांना सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे काय SEBC, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास SEBC म्हणून त्या ठिकाणी जी मान्यता देण्याची मागणी आहे ना, त्याला काय म्हणतात, मराठा कोटा असं त्या ठिकाणी म्हणतात. ठीक आहे, म्हणजे त्यांना मराठा कोटाची डिमांड कशा पद्धतीनं आहे की त्यांना रिझर्वेशन मिळावं, आणि हे जे रिझर्वेशन आहे तर मिळण्यासाठी त्यांची मागणी कशाच्या बेसिसवर आहे, सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून त्यांना त्या ठिकाणी मान्यता मिळावी आणि ओबीसी मध्ये रिझर्वेशन त्या ठिकाणी मिळावं अशी त्यांची मागणी आहे. दुसऱ्या साईडला ज्यावेळेस आपण ओबीसी कम्युनिटी बघतो, तर ओबीसी कम्युनिटी बघत असताना हा ओबीसी रिझर्वेशन हा अशा समुदायांसाठी दिलेला आहे ज्यांनी, आता इथं जे मी वर्ड सांगणार तो हा कीवर्ड लक्षात ठेवा, एक्झामिनेशन मध्ये मराठा कोटा आणि ओबीसी रिझर्वेशन किंवा ओबीसी मला दिलेले जे काही रिझर्वेशन आहे तर यांच्यामध्ये प्रॉपर डिफरन्शिएशन करण्यासाठी हा कीवर्ड त्या ठिकाणी आपल्याला नेहमी उपयोगाचा पडतो. मग ओबीसी रिझर्वेशन कोणाला दिलेलं आहे की ज्या कम्युनिटीमधल्या ओबीसी कम्युनिटीमधल्या लोकांनी हिस्टॉरिकली म्हणजे दीर्घकाळ सामाजिक आणि शैक्षणिक मागासने पण त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे, आणि ज्यांचं सरकारी सेवा वगैरे असेल तर त्या सरकारी सेवेमध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही. आता इथं जसं तुम्हाला म्हणलं ना की दीर्घकाळ किंवा हिस्टॉरिकली सोशल आणि शैक्षणिक मागासले पण असणं गरजेचं आहे, पण ज्यावेळेस आपण मराठा कोटाविषयी बोलतो ना, तर त्या ठिकाणी सोशली आणि एज्युकेशनली हा त्या ठिकाणी कीवर्ड इम्पॉर्टंट आहे. पण ओबीसी बद्दल ज्यावेळेस आपण बोलतोय तर त्यावेळेस सोशली आणि इकॉनॉमिकली ह्या दोन वर्ड बरोबर त्या ठिकाणी हिस्टॉरिकली अंडर प्रिव्हिलेज जे ग्रुप आहेत किंवा दीर्घकाळ ज्या लोकांनी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण अनुभवलेलं आहे, आणि त्याचबरोबर सरकारी सेवामध्ये सुद्धा त्यांचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाहीये. आता त्यामुळे काय होतं माहितीये का, रिझर्वेशन जे नंतर हे फक्त त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यासाठी तयार केलेलं नाहीये. म्हणजे काय की रिझर्वेशनचा हा पर्स्पेक्टिव्ह नंतर हा गव्हर्नमेंटनं पुअर्टी रिमूव्हल प्रोग्राम म्हणून त्याच्यावर फोकस करण्यात आलेलं नाहीये. तर रिझर्वेशनचं जर आपण मुख्य उद्देश बघितलं तर हे कॉन्स्टिट्यूशनल पर्पज त्या ठिकाणी फुलफिल करण्याचं काम करतं. ते म्हणजे काय की जे काही सोसायटीमध्ये हिस्टॉरिकल एक्सक्लुजन होतं ते आणि सोशल बॅकवर्डनेस हे करेक्ट करण्याचं काम करत असतं. आता मराठा रिझर्वेशनचा जो प्रश्न आहे ना, तर हा अतिशय सेन्सिटिव्ह प्रश्न आहे, कारण मराठा कम्युनिटीमधील काही असे अनेक फॅमिलीज आहेत किंवा असे अनेक कुटुंब आहेत की जे ॲग्रिकल्चर असतील, रुरल इकॉनॉमी असेल किंवा लिमिटेड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, तर याच्यावर डिपेंडंट वगैरे आहेत. मग याच्यामुळे काय झालेलं माहितीये का की त्यांच्यामध्ये इकॉनॉमिक त्या ठिकाणी डेप्रिवेशन असेल किंवा आर्थिक संकट त्यांना बघायला मिळालेलं असेल, अनएम्प्लॉयमेंट वगैरे असेल किंवा एज्युकेशनल कॉम्पिटिशन त्याच्यामुळे वाढत आहे. त्यामुळं त्यांच्या ज्या अडचणी आहेत ना, तर एका साईडला आपण जेन्युन सुद्धा आहेत, पण त्या अडचणी क्लिअर करत असताना स्टेटने त्यांच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करता कामा नाही. परंतु त्याचवेळी आपण रिझर्वेशन देताना एक्झिस्टिंग ओबीसी कम्युनिटीचा जो काही हिस्सा आहे किंवा जो काही शेअर आहे तर तो सुद्धा त्याच्यामधनं कमी होता कामा नाही, ही सुद्धा काळजी
स्टेटला घ्यायची आहे. म्हणजे काय, एका कम्युनिटीला त्या ठिकाणी न्याय प्रोव्हाइड करत असताना दुसऱ्या हिस्टॉरिकली बॅकवर्ड कम्युनिटीवर अन्याय होणार नाही, तर हा बॅलन्स स्टेटला मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळं ही जी संपूर्ण डिबेट आहे ना, तर याचा फोकल पॉईंट किंवा सेंट्रल पॉईंट जर बघितला तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मराठा कम्युनिटीची जी काही जेन्युइन डिस्ट्रेसची डिमांड आहे तर ती सुद्धा एका साईडला आपल्याला ऍड्रेस करायची आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला एक्झिस्टिंग ओबीसी कम्युनिटी आहेत तर त्यांचे जे काही राईट्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मधनं जे काही प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते आपल्याला राईट सुद्धा प्रोटेक्ट करायचे आहेत. आणि रिझर्वेशन पॉलिसी जी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट मध्ये सांगितलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला विदिन कॉन्स्टिट्यूशनल लिमिट सुद्धा त्या ठिकाणी ठेवायची आहे. मग ह्या पूर्ण जे काही मराठा कोटा किंवा ओबीसी रिझर्वेशनचा पूर्ण जो लेक्चरचा सार आहे ना, तर हे काय असणार माहिती का, रिझर्वेशन हे जे आहे ना हे फक्त पॉलिटिकल ऍडजस्टमेंटसाठी आपल्याला करायचं नाहीये, तर तो कॉन्स्टिट्यूशनल सोशल जस्टिसचा इन्स्ट्रुमेंट असला पाहिजे. त्याच पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला रिझर्वेशनकडे बघायचं आहे किंवा त्या इश्यूकडे त्या ठिकाणी आपला अप्रोच असला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे मराठा डिमांड अँड चेंजिंग रुरल इकॉनॉमी. आता रिझर्वेशन मराठा कम्युनिटीला मिळावं, पर्टिक्युलरली याचं रिझन काय आहे, तर याचं रिझन कशामध्ये लपलेलं आहे, चेंजिंग रुरल इकॉनॉमी किंवा ऍग्रिकल्चर इकॉनॉमी कशा पद्धतीनं चेंज झाली तर याच्यामध्ये त्यांची डिमांड त्या ठिकाणी लपलेली आहे. आता प्रश्न असा आहे की मराठा रिझर्वेशनची जी काही मागणी ना तर एवढी तीव्र काय झालेली आहे, तर त्याचं तुम्हाला मी जसं सांगितलं त्याचं जे मेन रिझन आहे किंवा त्याचा जो बेस आहे तर त्या रुरल इकॉनॉमी कशा पद्धतीनं चेंज झालेली आहे तर त्याच्यामध्ये लपलेला आहे. ज्यावेळेस आपण पर्टिक्युलरली महाराष्ट्रामधल्या मराठा कम्युनिटीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं मराठा कम्युनिटी जी आहे तर ही ट्रॅडिशनली ऍग्रिकल्चर बरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कनेक्टेड आहे. मग पूर्वी शेती असेल, जमीन असेल किंवा ग्रामीण सामाजिक स्थान याच्यामुळं ना या कम्युनिटीला त्या ठिकाणी डॉमिनंट ऍग्रिकल्चर कम्युनिटी म्हणून सुरुवातीला किंवा ट्रॅडिशनली बघितलं जात होतं. परंतु ज्यावेळेस आपण कंटेम्पररी टाइम मध्ये रुरल इकॉनॉमीचा विचार करतो तर परिस्थिती जी आहे ना, म्हणजे सुरुवातीला जशी परिस्थिती होती म्हणजे शेत जमीन खूप होता, जुमला खूप होता, त्यानंतर त्या सामाजिक स्थान जे होतं ना तर ते उच्च स्थान त्या ठिकाणी होतं. पण आज रुरल इकॉनॉमी आहे ना ती ही बदलल्यामुळे काय झालेलं आहे, ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला बदल बघायला मिळत आहे. परंतु दुसऱ्या साईडला जसं सांगितलं की फॉर एक्झाम्पल ओव्हरऑल महाराष्ट्राचा आपण विचार करतोय, मग महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअसली ड्रॉट असेल, ऍग्रिकल्चर डेप्ट असेल, प्रोडक्शन कॉस्ट मध्ये झालेली त्या ठिकाणी वाढ असेल किंवा शेतीमधनं मिळणारं जे काही उत्पन्न आहे तर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी योग्य भाव न मिळणं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लँडचं फ्रॅगमेंटेशन यामुळे काय झालेलं आहे, ऍग्रिकल्चर सुरुवातीला जे काही डॉमिनंट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी होती तर ते त्या ठिकाणी आता लाईव्हलीहूडचं ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी सस्टेनेबल राहिलेली नाही. आता असं कन्सिडर करा की एक फॅमिली आहे तर ह्या फॅमिलीमध्ये काय झालेलं की सुरुवातीला यांच्याकडं ना की 20 एकर त्या ठिकाणी किंवा 20 हेक्टर त्या ठिकाणी लँड होती. पण ज्यावेळेस समजा एका पिढीकडनं ही दुसऱ्या पिढीकडे लँड जात गेली ना तर त्यावेळेस काय झालं माहिती का, ह्या लँडचं त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन होत गेलं. ठीक आहे, मग फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळे काय झालं की अल्टिमेटली ज्यावेळेस आपण कंटेम्पररी टाइम मध्ये बघतो तर ह्या लँड फ्रॅगमेंटेशनमुळे सध्याची जी काही पिढी आहे ना तर त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये 2 एकर किंवा 3 एकर जमीन त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारची जी काही लँड होल्डिंग आहे ना तर संपूर्ण कुटुंबाला त्या 2 किंवा 3 एकर मधनं स्टेबल इन्कम प्रोव्हाइड करणं तर सध्याच्या कंडिशन मध्ये हे अवघड झालेलं आहे. कारण एका साईडला जसं मी तुम्हाला सांगितलं ना की कंटिन्युअस ड्रॉट आहे, ऍग्रिकल्चर डेप्थ त्या ठिकाणी वाढलेलं आहे, प्रोडक्शन कॉस्ट त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्यानंतर जरी समजा ह्या 2 किंवा 3 एकर मधनं चांगला माल जरी मिळालेला असेल पण त्या ठिकाणी शेतमालाला बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला ऍडिक्वेट त्या ठिकाणी भाव मिळेल का नाही तर ही सुद्धा त्या ठिकाणी गॅरंटी नाहीये. तर ह्यामुळं सगळा प्रॉब्लेम वाढलेला आहे. त्याचबरोबर पर्टिक्युलरली मराठा युथ वगैरे असतील तर त्यांच्यामध्ये हायर एज्युकेशन वगैरे असेल किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट वगैरे असेल तर यांचं ऍस्पिरेशन सुद्धा त्या ठिकाणी वाढलेलं आहे. मग दुसऱ्या साईडला विचार करत असताना जे काही स्कूलिंगची क्वालिटी असेल, त्यानंतर कॉलेजची क्वालिटी वगैरे असेल, म्हणजे कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं त्याची क्वालिटी वगैरे असेल, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर किंवा डिग्री अचीव केल्यानंतर पर्टिक्युलरली त्याच्या डिग्रीच्या बेसिसवर प्रत्येकालाच एम्प्लॉयमेंट अवेलेबल होईल असं आपण त्या ठिकाणी फर्मली सांगू शकत नाही. त्यानंतर प्रोफेशनल एज्युकेशन असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन वगैरे असेल किंवा शहरामध्ये मिळणाऱ्या ज्या काही अर्बन ऑपॉर्च्युनिटीज वगैरे असतात तर ह्या सगळ्यांसाठी सम प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल नसतात. म्हणून रुरल स्टुडंटकडे ना त्या ठिकाणी फक्त क्षमता असून चालत नाही तर त्यांचे जे काही आर्थिक म्हणजे काय इकॉनॉमिकल आणि जिओग्राफिकल लिमिटेशन्स आहेत तर ते सुद्धा त्यांना बघणं गरजेचं आहे. तर ते लिमिटेशन जे असतील इकॉनॉमिक आणि जिओग्राफिकल लिमिटेशन त्या लिमिटेशन्समुळे ते स्टुडंट कशा पद्धतीनं बाकीचे जे काही अर्बन एरियामधले असतील किंवा इकॉनॉमिकली वेल टू डू सेक्शन मधले
जे स्टुडंट वगैरे असतील त्यांच्याबरोबर ते अल्टिमेटली त्या ठिकाणी त्या रेसमध्ये मागे पडलेले असतात. मग या पार्श्वभूमीवरनं रिझर्वेशन जे आहे ना, तर हे अनेक तरुणांना किंवा अनेक जे स्टुडंट वगैरे आहेत तर अशा युथला त्या ठिकाणी एज्युकेशनल मोबिलिटी आणि सेक्युअर गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी ना एक त्या ठिकाणी वे फॉरवर्ड दिसतोय. ठीक आहे, म्हणजे काय सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय की ही जी सगळी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे इकॉनॉमिक सिच्युएशन महाराष्ट्र स्टेटमध्ये, त्याचं रिझन तुम्हाला मी सांगितलं कशामुळे झालेली आहे की चेंजिंग रुरल इकॉनॉमी कशामुळे झालेली आहे आणि त्याच्यामधनं जे काही रिझर्वेशनचे ऍस्पिरेशन्स आहेत तर हे कशासाठी आहेत. एक तर काय की चांगल्या एज्युकेशनल मोबिलिटी किंवा चांगले एज्युकेशन त्याच्यातनं मिळावं त्या गोष्टीसाठी, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सेक्युअर गव्हर्नमेंट जॉब मिळावा यासाठी त्या ठिकाणी रिझर्वेशनचा एक सोयीस्कर मार्ग त्या ठिकाणी त्यांना वाटतोय. त्यामुळं आपण इथं ना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे काय रिझर्वेशनची ही जी काही मागणी आहे ना ती फक्त कास्ट आयडेंटिटी मधनं मराठा डिमांड जी आहे त्याच्यामधनं फक्त त्याच्यातनं कास्ट आयडेंटिटी मधनं आलेली नाहीये, तर ती ब्रॉडर ऍग्रिकल्चर क्रायसिस असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा लिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत म्हणजे इकॉनॉमीच्या रिलेटेड लाईव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज ह्या लिमिटेड असल्यामुळं याच्याशी सुद्धा कनेक्टेड आहे. ही सुद्धा गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. मात्र एक कॉन्स्टिट्युशनल डिस्टिंक्शन या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय की इकॉनॉमिक डिस्ट्रेस असेल किंवा एखाद्या कम्युनिटीची इकॉनॉमिक सिच्युएशन खराब असेल आणि सोशल बॅकवर्डनेस येणं, तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी वगैरे आहेत. आता एखाद्या व्यक्तीचं किंवा कुटुंबाचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी जरी असलं तर ही गंभीर समस्या आहे त्यांच्या लाईव्हलीहूडच्या पर्स्पेक्टिव्हनं. पण कास्ट बेस्ड रिझर्वेशन देण्यासाठी ना त्या स्टेटला त्या पूर्ण कम्युनिटीचं सोशल आणि एज्युकेशनल जे काही बॅकवर्डनेस वगैरे आहे ना तर हे ऑब्जेक्टिव्ह डेटानुसार त्या ठिकाणी कोर्टमध्ये म्हणा किंवा त्यांना ते सिद्ध करावं लागतं. म्हणून आर्थिक संकटासाठी म्हणजे जे काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम हा क्रिएट झालेला आहे चेंजिंग रुरल इकॉनॉमीमुळं, तर त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, त्यानंतर फी मध्ये सपोर्ट असेल, त्यानंतर हॉस्टेलचे प्रोव्हिजन्स वगैरे असतील किंवा डिफरंट एम्प्लॉयमेंट प्रोग्राम्स असतील किंवा ऍग्रिकल्चरमध्ये त्या ठिकाणी सपोर्ट प्रोव्हाइड करणं, ही एक गोष्ट त्या ठिकाणी आर्थिक संकटासाठी किंवा इकॉनॉमिक प्रॉब्लेमसाठी आपण त्या ठिकाणी करू शकतो. पण रिझर्वेशनसाठी त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल बॅकवर्डचं त्या ठिकाणी स्वतंत्रपणे किंवा सेपरेटली परीक्षण करणं गरजेचं आहे. फक्त एखाद्या समाजाची त्या ठिकाणी आर्थिक स्थिती बरोबर नाही आणि ती आर्थिक स्थिती समजा खराब होण्यासाठी जर फक्त हिस्टॉरिकल रिझन त्या ठिकाणी जर म्हणजे त्याच्यासाठी जर हिस्टॉरिकल रिझन नसेल पण कंटेम्पररी टाइम मध्ये कशा पद्धतीनं रुरल इकॉनॉमी चेंज झालेली आहेत, लोकांचे ऍस्पिरेशन कशा पद्धतीने वाढलेले आहेत, तर त्याच्या बेसिसवर आपण रिझर्वेशन प्रोव्हाइड करू शकत नाही. रिझर्वेशन जर प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल किंवा हिस्टॉरिकल बॅकवर्डनेस त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या पॉईंटचा जर सार बघितला तर आपण डेफिनेटली असं म्हणू शकतो की इकॉनॉमिक डिस्ट्रेसला वेलफेअर सपोर्ट त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे इकॉनॉमिक सिच्युएशन किंवा इकॉनॉमिक डिस्ट्रेस त्या ठिकाणी जर तुम्हाला सुधारायचं असेल तर त्या ठिकाणी वेलफेअर सपोर्ट करणं स्टेट करणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला कास्ट रिझर्वेशन पाहिजे असतं ना तर त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल बॅकवर्डनेस त्या ठिकाणी पुरावा असणं किंवा डेटा असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे 50% सिलिंग, ज्युडिशियल टेस्ट आणि क्वांटिफिएबल डाटा. आता या स्लाइडमध्ये ना आपण रिझर्वेशन पॉलिसीवर असलेला एक ज्युडिशियल लिमिटेशन आहे ना ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. रिझर्वेशन जे नंतर ही कॉन्स्टिट्युशन त्या ठिकाणी ज्यावेळेस मान्य केलं होतं ना तर मान्य करत असताना सोशल जस्टिसचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी रिझर्वेशन कॉन्स्टिट्युशननं मान्य केलं होतं किंवा त्याला मान्यता दिली होती. पण रिझर्वेशन देण्याचा जो अधिकार आहे नंतर हे आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये अनलिमिटेड आहे असं त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं नाहीये. मग त्यावर इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणि ज्युडिशियल रिव्ह्यूचं लिमिटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं. मग इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय तर हे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. आता 1992 ला काय झालं होतं माहिती का, इंदिरा साहनी केस त्या ठिकाणी होती किंवा इंदिरा साहनी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं की रिझर्वेशनची एकूण जी मर्यादा आहे ना तर ही 50% पेक्षा जास्त नसावी की किंवा त्यांनी 50% सिलिंग त्या ठिकाणी मांडलं होतं. मग या प्रिन्सिपलमध्ये ना किंवा ह्या सिलिंग मागचा जो काही मेन मुख्य उद्देश जो होता ना तो काय होता माहिती का की अफर्मेटिव्ह ऍक्शन आणि ओपन कॉम्पिटिशन याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स त्या ठिकाणी की असला पाहिजे असं त्याचं मागचं पर्पज होतं. 50% पेक्षा जर रिझर्वेशन त्या ठिकाणी जास्त दिलं असतं तर ओपन कॉम्पिटिशनचा जो काही म्हणजे आर्ग्युमेंट आहे तो सुद्धा आपण जस्टिफाय या ठिकाणी करू शकलो नसतो आणि त्याच्यापेक्षा जर कमी दिलेलं असतं तर आपण कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स सुद्धा त्या ठिकाणी बॅकवर्डनेसच्या बेसिसवर जे रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं जातं ते सुद्धा आपण जस्टिफाय करू शकलो नसतो. त्यामुळं इंदिरा साहनी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनं हे जे 50% सेलिंग त्या ठिकाणी सांगितलेले आहे तर त्याच्यासाठी बेस काय आहे की अफर्मेटिव्ह ऍक्शन आणि ओपन कॉम्पिटिशन मध्ये काय कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता याचा अर्थ काय माहिती का की 50% हे जे केवळ आहे ना त्या ठिकाणी मेकॅनिकल नंबर नाहीये, म्हणजे असा
रॅन्डमली ठरवलेला तो नंबर नाही, तर हा काय आहे माहिती का, सोशल जस्टिस आणि इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी यामधील बॅलन्स त्या ठिकाणी शो करत असतं. मग कोर्टनं हे सांगत असताना त्या ठिकाणी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि जे काही एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस वगैरे असतील, तर अशा काही विशेष परिस्थितीमध्येच काय होतं माहिती का, ही सिलिंगची जी काही लिमिटेशन्स वगैरे आहे किंवा सिलिंगला जी काही मर्यादा लावलेली आहे, तर ही मर्यादा त्या ठिकाणी ओलांडण्याचा किंवा ती ब्रेक करण्याचा विचार केला जाऊ शकतो. ठीक आहे, मग अशा परिस्थितीमध्ये पण काय कोणती गोष्ट आवश्यक असते, तर त्या स्टेटनं स्ट्रॉंग एव्हिडन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस जे सांगितलेले ना, तर ते म्हणजे काय आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. आता ज्यावेळेस आपण पर्टिक्युलरली रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये विचार करतो, तर ह्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सिच्युएशनचा अर्थ काय होतो माहितीये का, की 50% जी काही सिलिंग आहे ती केवळ त्या ठिकाणी फक्त मोठी लोकसंख्या आहे किंवा लोकसंख्येमध्ये त्या पर्टिक्युलर कम्युनिटीचं कंपोजिशन जास्त आहे किंवा त्या कम्युनिटीला इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहेत, मग आयदर अनएम्प्लॉयमेंट वगैरे असेल किंवा आंदोलनाची जी काही तीव्रता वगैरे आहे, तर ही तीव्रता लक्षात घेऊन किंवा त्या पर्टिक्युलर कम्युनिटीचा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कशा पद्धतीनं आहे, तर फक्त ह्याच बेसिसवर त्या ठिकाणी ओलांडता येत नाही रिझर्वेशनची लिमिट, किंवा एखाद्या कम्युनिटीला ह्या गोष्टी बघून त्या ठिकाणी रिझर्वेशन प्रोव्हाइड करता येत नाही. पण त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे माहिती का, क्वांटिफिएबल डेटा जो आहे तर त्या ठिकाणी त्या डेटामधनं दाखवून द्यायला पाहिजे की संबंधित जी काही कम्युनिटी वगैरे आहे, तर त्यांच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण अत्यंत गंभीर आहे आणि त्यांचं पब्लिक एम्प्लॉयमेंट व एज्युकेशन मधील जे काही रिप्रेझेंटेशन वगैरे आहे, तर हे सुद्धा म्हणजे खूप नोटेबल कमी आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याला काय म्हणतात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस. मग ज्यावेळेस महाराष्ट्रानं 2018 मध्ये मराठा कम्युनिटीसाठी त्या ठिकाणी स्वतंत्र रिझर्वेशन देण्याचा कायदा केलेला होता, तर मग या रिझर्वेशनमुळे काय झालं होतं माहिती का, जी काही टोटल सिलिंगची लिमिट आहे किंवा टोटल रिझर्वेशन आहे, तर ही 50% लिमिटपेक्षा त्या ठिकाणी जास्त झालेलं होतं. मग याच्या लिमिटच्या अगेन्स्टमध्ये जयश्री पाटील केस 2021 मध्ये ना सुप्रीम कोर्टनं हा कायदा रद्द केला होता, कारण महाराष्ट्र राज्यानं ह्या केस मध्ये जी काही हिअरिंग वगैरे चालू होती आणि जे रिझर्वेशन समजा मराठा कम्युनिटीला ह्या वेगळ्या कायद्यानुसार 2018 मध्ये दिलं होतं ना, आणि ज्या कायद्यानं 50% सिलिंग लिमिट ब्रेच झाली होती, तर हे आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करत असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी क्वांटिफिएबल डेटा जो आहे किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस जे स्टेटमध्ये आहेत किंवा पर्टिक्युलरली मराठा कम्युनिटीच्या बाजूने जे काही एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस वगैरे आहेत, तर अशा पद्धतीचे सर्कमस्टान्सेस त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकलं नव्हतं. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे तो डेटा त्या ठिकाणी अवेलेबल नव्हता की पर्टिक्युलरली सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस आहे त्याचं मेन रिझन काय आहे. मग खरंच अशा कम्युनिटीला जर रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं तर त्यांच्यामधनं त्यांची प्रोग्रेस होणार आहे का, किंवा हा जो सोशली आणि इकॉनॉमिकल बॅकवर्डनेसचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामधनं सॉल्व्ह होईल का. मग त्याच्यानंतरनं नेक्स्ट आहे आपलं ज्युडिशियल टेस्ट, हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. आता रिझर्वेशन देत असताना स्टेट फक्त त्या ठिकाणी केवळ ॲग्रिकल्चरमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीची पॉलिटिकल डिमांड आहे किंवा कम्युनिटीचं पॉप्युलेशन त्या ठिकाणी जास्त आहे आणि ते काय करतं माहिती आहे का, की पर्टिक्युलरली होल स्टेटवर त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतं, फक्त त्याचाच आधार घेऊन त्या ठिकाणी रिझर्वेशन देता येत नाही किंवा ते देता सुद्धा येऊ नये. मग स्टेटकडे त्या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की सायंटिफिक, ऑब्जेक्टिव्ह आणि क्वांटिफिएबल डेटा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता जो क्वांटिफिएबल डेटा आहे ना, तर हे क्वांटिफिएबल डेटा म्हणजे काय, की एखाद्या कम्युनिटीची मोजता येणारी किंवा व्हेरीफाय करता येणारी माहिती. आता उदाहरणार्थ असं कन्सिडर करा, मराठा कम्युनिटीचे एज्युकेशनल लेवल किती आहे, त्यानंतर स्कूलमधला ड्रॉपआउट किती प्रमाणामध्ये आहे, हायर एज्युकेशनमध्ये पर्टिक्युलरली त्या कम्युनिटीमधल्या स्टुडंटचं पर्सेंटेज किती प्रमाणामध्ये आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये रिप्रेझेंटेशन किती प्रमाणामध्ये आहे, किंवा त्यांना कोणत्या प्रकारचं सोशल एक्सक्लुजन जे आहे तर हे त्या ठिकाणी सहन करावं लागतं. अशा पद्धतीची जी काही क्लिअर डेटा जर प्रोव्हाइड करणं आवश्यक त्या ठिकाणी आहे, त्याला काय म्हणतात, क्वांटिफिएबल डेटा. आता जसं मी तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या ना, तर ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी वगैरे आहेत, एज्युकेशन असेल, स्कूल ड्रॉपआउट असेल, हायर एज्युकेशन असेल, त्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिस वगैरे असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या काय आहेत माहिती का, इकॉनॉमिक डिस्ट्रेसचं वन ऑफ द रिझन्स वगैरे आहेत. पण त्याबरोबर शेवटचा पॉईंट तुम्हाला मी जे सांगितला, सोशल एक्सक्लुजन त्यांना समाजामध्ये सहन करावं लागतं का, की हे सुद्धा बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग स्टेटला प्रामुख्यानं सोशल बॅकवर्डनेस असेल, एज्युकेशन बॅकवर्डनेस असेल किंवा इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन वगैरे असेल, तर हे प्रूव्ह करावं लागतं. तसंच 50% जी काही लिमिट आहे तर ती ओलांडली जाणार नाही, तर हे सुद्धा त्या ठिकाणी मेंटेन करावं लागतं. आणि जर समजा तर एक्स्ट्रॉनिक सिच्युएशन मध्ये सुद्धा जर ही लिमिट ओलांडावी लागली किंवा ही जर ब्रीच लिमिट करावं लागली, तर त्या ठिकाणी डेटाद्वारे ते सिद्ध करणं गरजेचं असतं. आता महाराष्ट्रानं
त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लास कमिशनचा एक त्या ठिकाणी रिपोर्ट वापरला होता आणि त्या रिपोर्टचा यूज करून काय केलं होतं माहिती आहे का, की मराठा रिझर्वेशन आहे ना तर हे जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणत्याही कमिशनचा रिपोर्ट हा पॉलिटिकल प्रेशरपासून त्या ठिकाणी फ्री असला पाहिजे, ट्रान्सपरंट असलं पाहिजे, किंवा जी काही त्याच्यामध्ये मेथॉडॉलॉजी यूज केली तर ते मेथॉडॉलॉजिकली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यामुळं रिझर्वेशन पॉलिसीमध्ये जे काही इमोशन्स आहेत ना तर ते सुद्धा या ठिकाणी महत्वाचे आहेत. पण फायनल जो डिसिजन आहे तर हा फायनल डिसिजन कॉन्स्टिट्युशनल डिसिजन त्या ठिकाणी एव्हिडन्स बेस्ड त्या ठिकाणी डिसिजन असणं गरजेचं आहे. त्यामुळं 50% सिलिंग, ज्युडिशियल टेस्ट किंवा क्वांटिफिएबल डेटामध्ये आपण फायनली एकच सांगू शकतो, रिझर्वेशनच्या प्रश्नामध्ये डेटा जो आहे ना तर डेटा हा काय करत असतो माहिती आहे का, की वेलफेअर डिमांड आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी तर यांना जोडणारा ब्रिज आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की तो क्वांटिफिएबल डेटा असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर ते सोशल एक्सक्लुजन असणं गरजेचं आहे. ह्या दोन जर गोष्टी समजा गव्हर्नमेंट प्रूव्ह करू शकतं तर मग ऑटोमॅटिकली पर्टिक्युलरली त्या कम्युनिटीमध्ये, मराठा कम्युनिटीमध्ये त्या ठिकाणी रिझर्वेशन घेण्यापासून त्यांना कोणीच अडू शकणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे ओबीसी कोटा डायल्युशन, क्रिमिलियर आणि वेलफेअर अल्टरनेटिव्ह. आता ही जी डिमांड आहे मराठा कम्युनिटीची की ते ओबीसी कम्युनिटीमध्ये त्यांना इन्क्लूड करावं आणि रिझर्वेशन त्या पर्स्पेक्टिव्हनं प्रोव्हाइड करावं, तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, की ओबीसी कम्युनिटीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फिअरचं एक एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे. मग त्यांची भीती काय आहे, की ऑलरेडी समजा कम्युनिटीला याच्यामध्ये जर इन्क्लूड केलं मराठा कम्युनिटीला तर त्यांचा रिझर्वेशनचा जो काही पर्सेंटेज वगैरे आहे तर तो याच्यामधनं कमी होईल. हे सुद्धा एक त्यांची मराठा रिझर्वेशनचे डिबेटच्या रिलेटेड तो इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. मग ओबीसी कम्युनिटींना अशी भीती वाटते की मराठा कम्युनिटीला जर ओबीसी कम्युनिटीमध्ये त्या ठिकाणी जर इन्क्लूड केलं मग एज्युकेशन असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब असेल तर त्यांच्यामध्ये एक्झिस्टिंग शेअर जो आहे तर हा ओबीसी कॅटेगरीचा कमी होऊ शकतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे ना तर कोटा डायल्युशनचा, त्याला कोटा डायल्युशन म्हणून त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. मग रिझर्वेशनच्या जागी समजा जागा जर मर्यादित असतील आणि त्यामुळे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये समजा मोठी आणि पॉलिटिकली इन्फ्लुएन्स कम्युनिटी जर समाविष्ट झाली तर लहान किंवा अधिक मागास जे काही ओबीसी कम्युनिटीज आहेत तर त्यांना कॉम्पिटिशन मध्ये त्या ठिकाणी म्हणजे नुकसान त्या ठिकाणी सहन करावं लागू शकतं, अशी सुद्धा भीती पर्टिक्युलरली ओबीसी कम्युनिटीमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कुणबी सर्टिफिकेशनचा. आता कुणबी सर्टिफिकेशनचा जो मुद्दा आहे ना तर ह्या कंटेक्समध्ये आपण समजून घेतला पाहिजे. कुणबी सर्टिफिकेशन जे ना तर हे आधीपासून ओबीसी कम्युनिटीमध्ये किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे, ही सुद्धा एक फॅक्ट त्या ठिकाणी आहे. आता काही समजा जे मराठा व्यक्ती असतील किंवा त्या ठिकाणी त्यांचे जर कुटुंब किंवा फॅमिली वगैरे असतील तर हे हिस्टॉरिकल रेकॉर्डच्या बेसिसवर त्या ठिकाणी स्वतः कुणबी असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीचे जे काही व्हॅलिड रेकॉर्ड्स असतील ना तर त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु एक्झिस्टिंग ओबीसी जे काही ग्रुप्स वगैरे आहेत ना त्यांना भीती काय माहिती आहे का, की या प्रक्रियेमुळं ओबीसीचा जो काही कोटा आहे ना तो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नवीन बेनिफिशरीज त्या ठिकाणी प्रवेश वगैरे करतील. त्यामुळं सोशल जस्टिसला त्या ठिकाणी झिरो सम कॉम्पिटिशन न बनवता आपल्याला काय करायचं, त्यांना बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन करायचं आहे. आता झिरो सम कॉम्पिटिशन म्हणजे काय, की दोन कम्युनिटी आहेत आणि दोन कम्युनिटीमध्ये समजा जर एका कम्युनिटीला फायदा पोहोचत असेल तर एका कम्युनिटीला मिळणाऱ्या फायद्यामुळे दुसऱ्या कम्युनिटीचं जर नुकसान होत असेल तर त्याला काय म्हणतात, झिरो सम कॉम्पिटिशन असं त्या ठिकाणी म्हणतात. ठीक आहे. म्हणून मराठा कम्युनिटी असेल किंवा ओबीसी कम्युनिटी असेल तर यांच्यामध्ये काय झालेलं आहे की ह्या रिझर्वेशनच्या इश्यूमुळे त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट जास्त झालेलं आहे, हे आपल्याला बघायला मिळतं. मग ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आपण गावाकडे ह्या गोष्टी बघतो ना तर रिझर्वेशनच्या कोट्यानंतर किंवा पॉलिटिकल इंटरफेरन्स झाल्यामुळे किंवा पॉलिटिकल जे काही लिडर्स वगैरे तर त्यांच्या स्टेटमेंटमुळे काय झालेलं आहे की पर्टिक्युलरली ओबीसी कम्युनिटी आणि मराठा कम्युनिटी यांच्यामध्ये लोकल लेवलला त्या ठिकाणी सोसायटीमध्ये कॉन्फ्लिक्ट जास्त बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे क्रिमिलियरचा प्रिन्सिपल. आता क्रिमिलियर म्हणजे काय, की बॅकवर्ड क्लासमध्ये ना सोशली आणि एज्युकेशनली ऍडव्हान्स सेक्शन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे कोणती पण एखादी कम्युनिटी कन्सिडर केली ना तर त्या कम्युनिटीमध्ये म्हणजे वेल ॲफ्लुएंट त्या ठिकाणी लोक असतात आणि त्याच्यामध्ये पण काय असं माहिती का, म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन पर्टिक्युलरली त्या प्रत्येक कम्युनिटीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग रिझर्वेशनचा हा जो काही बेनिफिट वगैरे आहे ना तर प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी बेटर ऑफ किंवा वेल एज्युकेटेड फॅमिलीजला त्या ठिकाणी मिळत राहू नये, तर त्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे काही जेन्युइनली डिप्राइव्ड फॅमिलीज वगैरे आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा एज्युकेशनचा किंवा रिझर्वेशनचा बेनिफिट त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून सुप्रीम कोर्टनं इंदिरा साहनी केसमध्ये क्रिमिलियरचा क्रायटेरिया त्या ठिकाणी लावला होता. म्हणजे इकॉनॉमिकली किती ॲफ्लुएंट तुम्ही आहात तर इकॉनॉमिकली समजा जर एक्सक्लुजन त्या ठिकाणी होत असेल किंवा आधी जर तुम्ही रिझर्वेशनचा फायदा घेतलेला असेल आणि त्या रिझर्वेशनमुळे तुमची जर इकॉनॉमिक सिच्युएशन त्या ठिकाणी इम्प्रूव्ह झालेली असेल किंवा फायनान्शियली तुमचं पोझिशन जर स्ट्रॉंग वगैरे असेल, त्यानंतर एज्युकेशनमध्ये सुद्धा
फॅमिलीमध्ये जर काही मेंबर त्या ठिकाणी हायर एज्युकेशन त्यांनी जर घेतलेलं असेल तर रिझर्वेशनचा प्रत्येक वेळेस फायदा त्याच पर्टिक्युलर ॲफ्लुएंट कम्युनिटी मधल्या त्या ग्रुपला मिळता कामा नये असं त्या ठिकाणचं म्हणजे जस्टिफिकेशन याच्यामध्ये क्रिमिनल मध्ये सांगितलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण मराठा कम्युनिटीच्या वेळेस विचार करतो ना, तर मराठा कम्युनिटीच्या संदर्भातही हाच प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारावा लागतो की रिझर्वेशनचा जो काही वास्तविक फायदा आहे हा पुअर किंवा बॅकवर्ड मराठा फॅमिलीजला मिळेल का कम्पॅरेटिव्हली ऍडव्हान्स सेक्शन ऑफ जे सेक्शन्स आहेत मराठा कम्युनिटीमध्ये तर पर्टिक्युलरली तेच बेनिफिट किंवा रिझर्वेशन जे काही बेनिफिट्स वगैरे असतील तर ते फक्त तेच त्या ठिकाणी कॅप्चर वगैरे करतील. त्यामुळं ब्रॉडर वेलफेअर अल्टरनेटिव्ह याच्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. तर प्रत्येक प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन आहे ना तर हे त्या ठिकाणी रिझर्वेशन असेल असं त्या ठिकाणी आपल्याला सापडण्याची गरज नाहीये. म्हणजे पुअर मराठा जे स्टुडंट वगैरे आहेत त्यांच्यासाठी आपण स्कॉलरशिप प्रोव्हाइड करू शकतो, फी मध्ये कन्सेशन प्रोव्हाइड करू शकतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोचिंग्स वगैरे असतील तर तशा पद्धतीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर सुद्धा गव्हर्नमेंटने चालू केलेले आहेत. म्हणजे काय की मराठा कम्युनिटीसाठी त्या ठिकाणी सारथी नावाचं एक इन्स्टिट्यूशन आहे आणि सारथीमधनं काय केलं जातं की स्टुडंटला सपोर्ट त्या ठिकाणी फायनान्शियली सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटचे इनिशिएटिव्ह असतील किंवा अफोर्डेबल एज्युकेशन सुद्धा देता येऊ शकतं. सिमिलरली रुरल फॅमिलीज ज्या असतील मग रुरल फॅमिलीत त्यांचं डिपेंडन्स हे जर ॲग्रिकल्चरवर असेल तर मग त्यांना फार्म सपोर्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाऊ शकतो. त्यानंतर इरिगेशनच्या ज्या काही फॅसिलिटीज वगैरे असतील त्यानंतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमध्ये त्यांना मदत करून त्यांच्यामधनं त्यांचं इकॉनॉमिक जे काही लाईव्हलीहूड आहे तर ते सस्टेन केलं जाऊ शकतं. त्यानंतर पर्टिक्युलरली ज्या काही एंटरप्रेन्युअरशिप स्कीम वगैरे आहेत किंवा रुरल इंडस्ट्रीज वगैरे आहेत किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आहेत तर त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतात. अशा इनिशिएटिव्हमुळे काय होतं माहिती का की कम्युनिटीमधला इकॉनॉमिक डिस्ट्रेस कमी होईल आणि एक्झिस्टिंग ओबीसी कोटा जो आहे ना तर ते या स्ट्रक्चरवर त्या ठिकाणी एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट म्हणजे क्रिएट होणार नाही किंवा ती वेळ सुद्धा येणार नाही. तर ह्या ब्रॉडर वेलफेअर अल्टरनेटिव्ह मधनं आपण हा गोल त्या ठिकाणी अचीव्ह करू शकतो. त्यामुळं रिझर्वेशन समजा जर आपण विचार केला जिथं सामाजिक आणि शैक्षणिक बॅकवर्डनेस आहे फक्त त्या ठिकाणीच आपल्याला काय करायचं आहे रिझर्वेशन यूज करायचं आहे. इकॉनॉमिक डिस्ट्रेस ज्या ठिकाणी असेल तर मग आपण तो जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम ब्रॉडर वेलफेअर सपोर्टनं किंवा गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हनं हा सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपला पार्ट आहे बॅलन्स वे फॉरवर्ड आणि फायनली ह्या लेक्चरमधून आपण काय शिकणार आहोत ते आपण याच्यामध्ये बघूयात. मग हा जो संपूर्ण टॉपिक आहे ना तर याच्यामध्ये बॅलन्स वे फॉरवर्ड कशा पद्धतीनं असलं पाहिजे तर हे आपण बघूयात. आता स्टेटनं मराठा कम्युनिटीचे जे काही जेन्युइन इकॉनॉमिक डिस्ट्रेसचे प्रॉब्लेम आहे ना त्या ठिकाणी त्याला कम्प्लिटली इग्नोर करून पण चालणार नाही. पण त्यावर उपाय करत असताना कॉन्स्टिट्युशनल लिमिटमध्ये आणि एक्झिस्टिंग ओबीसीचे जे काही राईट्स आहेत तर ते सुद्धा याच्यामुळे हार्म होणार नाहीत याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. आता याच्यामधला पहिला उपाय म्हणजे काय की इव्हिडन्स बेस्ड रिझर्वेशन प्रोव्हाइड करणं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की क्वांटिफिएबल डेटा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग रिझर्वेशनचा जो काही निर्णय आहे ना तर ॲजायटेशन किती पद्धतीचं मोठं आहे किंवा कम्युनिटी मोबिलायझेशन किती पद्धतीनं मोठं होतंय किंवा कम्युनिटीचा इन्फ्लुएन्स त्या पद्धतीचा किती मोठा आहे किंवा पॉलिटिकल प्रेशर गव्हर्नमेंटवर कशा पद्धतीनं तर फक्त ह्या बेसिसवर त्या ठिकाणी नसावा. त्यासाठी जे काही अपडेटेड कास्ट डेटा आहे, एज्युकेशनल लेवल असेल, एम्प्लॉयमेंटचे पॅटर्न असतील, त्यानंतर प्रत्येक पर्टिक्युलरली मराठा कम्युनिटीचं लँड होल्डिंग पॅटर्न वगैरे असेल, इन्कम कंडिशन कशा पद्धतीनं आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीनं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी सायंटिफिक डेटा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर हा जर सायंटिफिक डेटा त्या ठिकाणी त्या बाजूनं कल देत असेल की इकॉनॉमिक डिस्ट्रेस किंवा गव्हर्नमेंट जॉबमधलं जे काही रिप्रेझेंटेशन वगैरे आहे तर याचं कारण हे इकॉनॉमिक डिस्ट्रेस नाहीये किंवा रुरल ॲग्रिकल्चरमध्ये असणारा जो काही इकॉनॉमिकचा प्रॉब्लेम आहे तर तो नाहीये. तर हा दुसरा जर प्रॉब्लेम असेल सोशल बॅकवर्डनेस त्या ठिकाणी जर असेल तर डेफिनेटली इव्हिडन्स बेस्ड त्या ठिकाणी रिझर्वेशन प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं. त्यानंतर याच्यामधला दुसरा मुद्दा म्हणजे काय की एक्झिस्टिंग ओबीसी जे कम्युनिटीज आहेत त्यांची सुद्धा राईट त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटनं त्यांना तशा पद्धतीनं सिक्युरिटी सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आता अनेक ओबीसी कम्युनिटी असतात ना तर यांना जसं मी तुम्हाला सांगितलं की हिस्टॉरिकली सोशल एक्सक्लुजन त्यांनी अनुभवलेलं असतं. त्यामुळं नवीन रिझर्वेशनचा जो काही क्लेम आहे ना तर हा मान्य करत असताना त्यांच्या एक्झिस्टिंग कोटा शेअरमध्ये अनफेअर डायल्युशन होणार नाही याची सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटनं काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे काय की स्टेट बॅकवर्डनेस कमिशन हे जे आहे तर हे एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे किंवा हे जर एस्टॅब्लिश असेल तर ह्या कमिशन मार्फत इंडिपेंडंट प्रोफेशनल आणि ट्रान्सपरंट त्या ठिकाणी त्यांचं फंक्शनिंग असणं गरजेचं आहे. मग आयदर स्टेट बॅकवर्डनेस कमिशन त्या ठिकाणी जर मेथॉडॉलॉजी वापरत असेल, सॅम्पल साईज काय वापरत असेल किंवा वेगवेगळे जे इंडिकेटरच्या बेसिसवर त्यांचं जर बॅकवर्डनेस त्या ठिकाणी सर्वत असेल तर हे करत असताना त्या ठिकाणी जी काही माहिती त्या ठिकाणी आहे तर हे सगळं पब्लिकली अवेलेबल असणं गरजेचं आहे. म्हणजे
त्यांनी कोणत्या बेसिसवर त्या ठिकाणी डिसिजन घेतलेला आहे, तर याच्यामध्ये सिक्रेसी न ठेवता तर हे ओपन त्या ठिकाणी पब्लिकसाठी अवेलेबल असणं गरजेचं आहे. कमिशनचा जो रिपोर्ट आहे ना, तर हा एखाद्या प्री डिटरमाइंड पॉलिटिकल डिसिजन सारखा म्हणजे जस्टिफिएबल त्या ठिकाणी नसावा. त्यांचं जे काही पूर्ण ऑब्झर्वेशन आहे ना, तर हे पूर्ण डेटा आणि सायंटिफिक मेथडच्या बेसिसवर असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा याच्यामध्ये वे फॉरवर्ड किंवा मेजर्स म्हणजे काय, की पुअर्टी आणि जे काही सोशल बॅकवर्डनेस याच्यामध्ये आपल्याला डिस्टिंक्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे रिझर्वेशन प्रोव्हाइड करताना की एखाद्या कम्युनिटीची इकॉनॉमिक सिच्युएशन आयतर पुअर्टीमुळे आलेली आहे किंवा त्यांना सोशल बॅकवर्डनेस फेस करावं लागले, त्याच्यामुळे त्यांना पुअर्टी आलेली किंवा त्यांची सिच्युएशन अशा पद्धतीने आहे, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता इकॉनॉमिकली जे काही पुअर आहेत, तर अशा व्यक्तीला स्टेटनं त्या ठिकाणी निश्चितच सपोर्ट केला पाहिजे. पण पुअर्टी रिलीफसाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, फी रिएम्बर्समेंट वगैरे असेल, हेल्थ सपोर्ट असेल, लाईव्हलीहूडच्या रिलेटेड प्रोग्राम्स वगैरे असतील किंवा एंटरप्रिनरशिप असिस्टन्स वगैरे असेल, तर असं त्या ठिकाणी पुअर्टी रिलीफ प्रोव्हाइड करण्यासाठी त्या ठिकाणी हे योग्य मीडियम आहे किंवा योग्य साधन आहेत आपण असं म्हणू शकतो. पण दुसऱ्या बाजूला कास्ट बेस्ड रिझर्वेशन जे आहे तर हे लॉंग टर्म सोशल आणि एज्युकेशनल एक्सक्लुजन ऍड्रेस करण्यासाठी तयार करण्यात आलेलं एक पॉलिसी आहे. त्यामुळे दोन्ही समस्यासाठी एकच पॉलिटिकल इन्स्ट्रुमेंट किंवा एकच पॉलिसी इन्स्ट्रुमेंट जर आपण वापरलं तर ते कॉन्स्टिट्युशनल कन्फ्युजन त्या ठिकाणी क्रिएट करत आणि अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल नसणार आहे ते, ही सुद्धा गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर याच्यामधला नेक्स्ट वे फॉरवर्ड अशा पद्धतीने असलं पाहिजे की क्रिमिनलचं जे काही प्रिन्सिपल आहे ना, तर ते इफेक्टिव्हली लागू करण्याचं गरज आहे. ऑलरेडी जे काही एक्झिस्टिंग ओबीसी कम्युनिटी वगैरे असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतं की जे काही इकॉनॉमिकली आणि ज्या कम्युनिटीमध्ये किंवा फॅमिलीमध्ये हायर एज्युकेशन पर्टिक्युलरली प्राप्त केलेलं असेल, तर ते सुद्धा कम्युनिटी काय करतात माहिती का, किंवा ते पर्टिक्युलर ग्रुप्स असतील, फॅमिलीज वगैरे असेल, तर ते रिझर्वेशनचा बेनिफिट वर्षानुवर्ष घेतात. मग क्रिमिनलचं प्रिन्सिपलचं जे काही आहे तर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, की स्टेटनं ऑपॉर्च्युनिटीचा जो काही टोटल पूल आहे किंवा ऑपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीने अवेलेबल आहेत, तर ह्या ऑपॉर्च्युनिटीज वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. आता रिझर्वेशनवरचा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे ना, तर हे म्हणजे बहुतेक वेळेस ना लिमिटेड क्वालिटी ऑफ एज्युकेशन वगैरे असेल किंवा लिमिटेड गव्हर्नमेंट जॉब याच्यामुळे तो वाढलेला आहे, किंवा गव्हर्नमेंटचा जॉबचं जे काही ऍस्पिरेशन्स वगैरे आहे किंवा कमी एज्युकेशन मधनं त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी कमी क्रिएट होतात, त्यामुळे रिझर्वेशनची डिमांड आहे तर ही वाढलेली आहे. मग आपण याच्यासाठी काय करू शकतो माहिती आहे का, की पब्लिक एज्युकेशन वगैरे असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएशन करणार असेल किंवा रुरल इंडस्ट्री त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं आणि त्याच्यामधनं एम्प्लॉयमेंट जनरेशन करणं. सिमिलरली ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स वगैरे असतील तर त्याच्यामधनं फार्मरचं इन्कम हे डबल करणं किंवा ते वाढवणं आणि वेगवेगळ्या एंटरप्रिनरशिपच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आहेत तर ते सुद्धा त्याच्यामधनं उपलब्ध करून देणं, जेणेकरून काय होईल माहिती का, की कम्युनिटीज मधला हे जे काही कोटा कॉम्पिटिशन आहे तर हे ऑटोमॅटिकली कमी होईल. मग फायनली गव्हर्नमेंट ज्यावेळेस मराठा आणि ओबीसी कम्युनिटी यांच्यामध्ये कन्फ्रंटेशन निर्माण होणार नाही अशी म्हणजे असं सुद्धा करत असताना त्या ठिकाणी ट्रान्सपरंट आणि लिगली साऊंड पॉलिसी गव्हर्नमेंटनं क्रिएट करणं गरजेचं आहे. रिझर्वेशन पॉलिसीचा जो काही उद्देश आहे ना, तर हे कम्युनिटीमधलं त्या ठिकाणी कन्फ्लिक्ट व्हावं त्याच्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी क्रिएट करण्यात आलेली नव्हती. पण रिझर्वेशन पॉलिसीचं जर अल्टिमेट एम किंवा गोल जर बघितलं, सोसायटीमधली जी काही इनइक्वॅलिटी आहे तर हे इनइक्वॅलिटी कमी करणं आणि सोशल हार्मोनी त्याच्यामधनं इम्प्रूव्ह करणं किंवा वाढवणं हा त्याचा मेन रिझर्वेशनचा पर्पज होता. म्हणून हा या लेक्चरचा जो आपला शेवटी फायनल टेकअवे असणार आहे, कन्क्लुजन मध्ये तुम्ही अशा पद्धतीने मेन्शन करू शकता, मराठा रिझर्वेशनचा जो काही प्रश्न आहे तर हा प्रश्न केवळ कोटाच्या म्हणजे त्यांना जो कोटा आहे ना ओबीसी मध्ये तर त्याचा फक्त त्या ठिकाणी प्रश्न नाहीये, तर जी काही चेंजिंग रुरल इकॉनॉमी झालेली आहे, एम्प्लॉयमेंट क्रायसिस क्रिएट झालेला आहे, सोशल बॅकवर्डनेस असेल, ओबीसीचे राईट्स वगैरे असतील, त्यानंतर ज्युडिशियल लिमिट्स वगैरे असेल, एव्हिडन्स बेस्ड गव्हर्नन्स वगैरे असेल, तर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आहे. त्यामुळं जाता जाता फक्त आपण एकच गोष्ट ह्या पर्टिक्युलरली इश्यू विषयी सांगू शकतो की जेन्युइन डिस्ट्रेस आहे ना, तर ह्या जेन्युइन डिस्ट्रेसला त्या ठिकाणी सपोर्ट गव्हर्नमेंटकडनं नक्कीच मिळाला पाहिजे. पण रिझर्वेशन प्रोव्हाइड करत असताना गव्हर्नमेंटनं डेटा असेल, फेअरनेसचं प्रिन्सिपल असेल किंवा कॉन्स्टिट्युशनल मॉरलिटी असेल किंवा ज्युडिशियल डिसिप्लिन असेल, तर याचाच फायनली त्या ठिकाणी बेस क्रिएट केला पाहिजे किंवा याच आधारावर त्यांनी काय केलं पाहिजे, रिझर्वेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपला पर्टिक्युलरली मराठा कोटा, ओबीसी, त्याच्यानंतर रिझर्वेशनचा जो काही इश्यू आहे ते या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट आपला टॉपिक आपण काय करूया की पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात.